नमस्कार. यापूर्वी TRT आहे, त्याचबरोबर बार्टी, त्यानंतर महाज्योती आणि सारथी, तर यांच्या अंतर्गत विविध ज्या 6 योजना आहेत. MPSC प्रशिक्षण असेल, त्यानंतर पाहू शकता की उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. तो व्हिडिओ देखील नक्की पहा. तर या 6 योजनांकरता अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथे 4 टॅब देण्यात आले आहेत. ज्यांना TRT अंतर्गत अर्ज करायचा असेल तर पहिला टॅब, त्यानंतर बार्टी दुसरा टॅब, महाज्योती तिसरा टॅब आणि सारथी अंतर्गत तिसरा टॅब. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एका टॅबवरती ह्या CET करता अर्ज करू शकता. सर्वप्रथम कॉमन टेस्ट घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर योजनांकरता जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. तर सर्वप्रथम टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मी OBC अंतर्गत अर्ज करणार आहे म्हणून महाज्योती हा ऑप्शन निवडला आहे. तर लक्षात घ्या, अर्ज सुरू झाले आहेत 19 तारखेपासून. तर तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 तारीख म्हणजे 3 जुलैपर्यंत देण्यात आली आहे. आणि अर्ज करण्यासाठी म्हणजेच ॲप्लिकेशन तुम्ही प्रिंट काढू शकता 10/7 म्हणजे 10 जुलैपर्यंत. तर अशा प्रकारे सर्वप्रथम नवीन नोंदणी करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन हा टॅब दिला आहे. तर या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम येथे तुमचं पहिलं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेम, येथे तुम्हाला तुमचं पुन्हा नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव, कन्फर्म मिडल नेम, येथे तुमच्या वडिलांचं नाव पुन्हा टाईप करायचं आहे. तर सगळे कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचे आहेत. पुढे आडनाव दोन्ही ठिकाणी टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर न चुकता टाईप करून खाली अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर देऊ शकता. त्यानंतर ईमेल ID आणि कन्फर्म ईमेल ID, येथे देखील तुम्हाला तुमचा ईमेल ID न चुकता टाईप करायचा आहे. त्याचबरोबर पाहू शकता की येथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती परमनंट ईमेलवरती तुम्हाला यापुढे नोटिफिकेशन हवे का, तर येस टॅबवरती क्लिक करून कॅप्चा टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आणि ईमेल ID वरती पासवर्ड पाठवला जाईल. पुन्हा ईमेल ID आणि पासवर्ड न चुकता टाईप करून कॅप्चा टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मोबाईल आणि ईमेल ID वरती आलेला पासवर्ड टाईप करून तुम्हाला अशा प्रकारचं लॉग इन या पेजवरती क्लिक केल्यानंतर पेज ओपन होईल. त्यानंतर ॲप्लिकेशन, तुम्ही एकापेक्षा अधिक ॲप्लिकेशन करू शकता. तर येथे न्यू ॲप्लिकेशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं इन्स्टिट्यूट तुम्ही यापूर्वी निवडलेलं आहे. तर मी महाज्योती निवडल्यामुळे महाज्योती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर स्कीम, 6 प्रकारच्या स्कीम आहेत. तुम्हाला कोणत्याही एका स्कीम करता अर्ज करता येईल. दुसऱ्या स्कीम करता अर्ज करायचा असेल तर पुन्हा तुम्हाला नवा अर्ज भरावा लागेल. पण लक्षात घ्या, दोन्ही CET जर एका दिवशी लागल्या तर यामध्ये कोणतीही तरतूद करण्यात येणार नाही अशी स्पष्ट सूचना परिपत्रकात देण्यात आली आहे. तर यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तब्बल 5 तुम्हाला ते जे एक्झाम सेंटर आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. पुढच्या येणाऱ्या पॉपअप विंडोमधून तुम्हाला असे 5 एक्झाम सेंटर तुम्हाला जिल्ह्यानुसार निवडायचं आहे. त्यानंतर पुढे कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या ऑप्शनमधून कॅटेगरी निवडायची आहे. तर यामध्ये आपण सांगितलं होतं तर SC ST यासाठी बार्टी पोर्टल आहे, OBC कॅन्डिडेटसाठी महाज्योती आहे, त्यानंतर सारथी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही एक ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. तर इथे कॅटेगरी निवडून झाल्यानंतर सिलेक्ट कास्ट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या ऑप्शनमधून कास्ट तुम्हाला निवडायचे आहे. कास्ट निवडून झाल्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस म्हणून डिटेल टाईप करावं लागेल, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, येस म्हणून कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट नंबर न चुकता टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, येस म्हणून नॉन क्रिमिनलवरील तारीख आणि त्यानंतर पाहू शकता की दिवस, महिना आणि वर्ष सर्टिफिकेटवर पाहून तुम्हाला टाईप करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल ऑफ महाराष्ट्र, तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का, तर येथे येस म्हणायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटमध्ये तुम्ही नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुम्ही डिझॅबिलिटी म्हणजे दिव्यांग आहात का असाल तर दिव्यांगत्वाचे प्रकार, त्यानंतर संपूर्ण डिटेल टाईप करावे लागेल, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का असेल तर येस म्हणा, अन्यथा नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. नॅशनॅलिटी अगोदर आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर पर्सनल डिटेल येथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर जेंडर, येथे तुम्हाला जेंडर निवडायचं आहे. डेट ऑफ बर्थ, डे, मंथ आणि इयर येथे तुम्हाला जन्मतारीख पॉपअप विंडोमधून निवडायची आहे. मॅरिटल स्टेटस, वैवाहिक स्थिती, तेथे तुम्ही मॅरिड अनमॅरिड असे 2 ऑप्शन घेऊ शकता. त्यानंतर खाली ॲड्रेस डिटेलमध्ये तुमचा ॲड्रेस टाईप करायचा आहे. स्टेट या टॅबवर क्लिक करून तुम्हाला तुमचं स्टेट म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य येणाऱ्या पॉपअप विंडोमधून निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. पुढे तालुका ऑप्शन पाहायला मिळेल, तालुका निवडायचा आहे. त्यानंतर पिनकोड न चुकता टाईप करून दोन्ही ॲड्रेस एक असतील तर परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस एकच असल्यावरचा टिक बॉक्समध्ये करायचा आहे. खाली स्क्रोल डाऊन करून फी देखील भरायची नाही आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल या टॅबवर क्लिक करून
पॉपअप विंडो ओपन होईल. ओके टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर शैक्षणिक डिटेल टाईप करण्यासाठीचा पेज ओपन होईल. तर येथे 10वी त्यानंतर पाहू शकता स्ट्रीम येथे स्टेट बोर्ड टाईप करायचं आहे. बोर्ड आणि युनिव्हर्सिटी येथे तुम्हाला तर स्ट्रीम येथे काही करायचं नाही आहे. त्यानंतर स्टेट बोर्ड, त्यानंतर कुठलं बोर्ड होतं, स्टेट बोर्ड होतं, CBSE यापैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. पासिंग इयर, दिवस, महिना, वर्ष सर्टिफिकेटवर पाहून टाईप करायचं आहे. त्यानंतर किती गुण मिळाले ते टाईप करायचं आहे. मॅक्झिमम एकूण किती गुणांची परीक्षा होती ती आणि पुढे आपोआप पर्सेंटेज येईल. 12वीचं देखील पहिलं सर्वप्रथम तुम्हाला शाखा निवडायची आहे. त्यानंतर पुढे बोर्ड निवडायचं आहे. पुन्हा पासिंग इयर, त्यानंतर मार्क किती मिळाले या संदर्भात संपूर्ण डिटेल टाईप करायचे. पुढे पर्सेंटेज देखील आपोआप येतील. ग्रॅज्युएशन डिटेल देखील पुढे शाखा निवडा. त्यानंतर पाहू शकता की बोर्ड युनिव्हर्सिटी तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटी असेल, YCM असेल तर यापैकी एक तुम्हाला टाईप करायचे आहे. दिवस, महिना, वर्ष, अंतिम वर्षाचं तुम्हाला टाईप करून मार्क किती मिळाले त्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचे आहे. एकूण मार्क्स, त्यानंतर किती गुणांची परीक्षा होती आणि पर्सेंटेज पुढे आल्याचं पाहायला मिळेल. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे माहिती टाईप करून नंतर व्हॅलिडेट युअर डिटेल या टॅबवर क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट डिटेल या टॅबवर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय सक्सेसफुली पॉपअप विंडोमध्ये ओके करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज ओपन होईल. तर यामध्ये पाहू शकता की स्कॅन फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. सही देखील तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर सायन्स 10वीचं मार्कशीट तुम्हाला पाहू शकता की तर स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट 10th मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोघांपैकी एक तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर लक्षात घ्या सगळ्या डॉक्युमेंटची साईज येथे देण्यात आली आहे. संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 12वीचं सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर रहिवासी पुरावा, डोमासाईल सर्टिफिकेट दोघांपैकी एक रेसिडेंटल किंवा डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट देखील अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र कॅटेगरीसाठी लागणार आहे. तर अशा प्रकारे सर्टिफिकेट अपलोड करायचे. ज्या ठिकाणी स्टार लिहिलेलं आहे ते मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी आहेत आणि अपलोड करून झाल्यानंतर प्रिव्ह्यू देखील तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे इथे कॅप्चा टाईप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला संपूर्ण फॉर्म आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण फॉर्म तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. जर काही एडिट करायचं असेल तर करू शकता. अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला इथे साईनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर फायनल सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फायनल सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल. फॉर्मची प्रिंट देखील तुम्ही काढून ठेवू शकता. तर अशा प्रकारे असंचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती पाहिली तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.